निकाल रखडल्याने विद्यार्थी संभ्रमात. कर सहाय्यक लिपिक पदाची परीक्षा होऊन उलटले 4 महिने. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या कर सहाय्यक आणि लिपिक पदाच्या मुख्य परीक्षेचा निकाल 4 महिन्यांपासून रखडला आहे. निकालाची अनिश्चितता आणि पुढील परीक्षेच्या तयारीच्या नियोजनाबद्दल विद्यार्थी संभ्रमात असून लांबलेल्या निकालामुळे चिंतेचे वातावरण आहे. आयोगाने प्रलंबित परीक्षेचा निकाल जाहीर करून कौशल्य चाचणीची तारीख जाहीर करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहे. MPSCमार्फत एकूण 7,502 पदांची कर सहाय्यक आणि लिपिक संवर्गासाठी परीक्षा घेतली होती. 17 डिसेंबरला मुख्य परीक्षा झाली. पूर्वपरीक्षा होऊन जवळजवळ 1 वर्ष आणि मुख्य परीक्षा होऊन 4 महिने होत आलेले आहे. तरीही परीक्षेचा निकाल जाहीर झाला नाही. लोकसभा निवडणुकांमुळे आयोगाने विविध परीक्षा पुढे ढकलल्या आहे. या परीक्षा केव्हा होणार याबाबत कोणतेही संकेत नाही. आयोगाने वापरलेला यथाअवकाश शब्द विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दण बसवणारा आहे. तर आयोगाने जसं भरतीची प्रक्रिया केलेली होती, 20 जानेवारी 2023ला भरतीची जाहिरात आली. पूर्वपरीक्षा ही 30 एप्रिल 2023ला आणि मुख्य परीक्षा 17 डिसेंबर 2023ला झालेली होती. जर एप्रिल ते डिसेंबरचा आपण कालावधी बघितला तर तो आपल्याला दिसत आहे जवळजवळ 8 महिन्याचा. तर डिसेंबर ते 8 महिने म्हणजे अजून पण पुढच्या महिन्यापर्यंत इलेक्शन होऊन गेल्याच्या नंतरच कर सहाय्यक आणि लिपिक पदाची जी रखडलेली निकाले आहेत ती लागण्याची शक्यता आहे. तर बघूया आपण आता जे MPSCकडून घेण्यात आलेल्या मोठ्या परीक्षांपैकी ही एक जी परीक्षा आहे तिचा निकाल कधी लागणार आहे.